म्हणजे आमच्या या विदर्भामध्ये जेवढे काही पंचायत समिती आहेत, अशी सुसज्ज अशी इमारत मी म्हणतो या विदर्भामध्ये एकाही पंचायत समितीची नाही. अशा प्रकारची भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत 15 कोटीच्या कामाचं लोकार्पण उद्या त्या ठिकाणी होत आहे. आपल्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, गरीब विद्यार्थ्याला कुठेतरी ते स्वतः पैसे भरून अभ्यासिकामध्ये जातात, जास्तीचा त्या ठिकाणी पैसे घेतले जातात. या सर्व गोष्टीचा विचार करून या विद्यार्थ्याच्या सुविधेच्या दृष्टीनं 6.5 कोटीची अद्ययावताची अभ्यासिका आपण शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उद्या खुली करून देत आहोत. त्याचंही लोकार्पण त्या ठिकाणी होतंय. मग या मतदारसंघामध्ये आपले जे काही तलाठी आहेत, तलाठी कार्यालय असतील, आर.आय. कार्यालय असतील, ग्रामीण भागाशी निगडीत असलेले आमचे तलाठी बांधव असतील, ग्रामसेवक असतील, कुठेतरी ग्रामीण भागात गेल्यानंतर त्या ठिकाणी बसायला जागा असायला पाहिजेत, ऑफिस असायला, या दृष्टीनं मी या मतदारसंघामध्ये जेवढे काही तलाठी मुख्यालय होते 117 तलाठी आणि आर.आय. कार्यालय आपण या मेहकर मतदारसंघामध्ये, तुम्ही जर माहिती घेतली तर विदर्भामध्ये सर्वात जास्त फुलफिल कार्यालय कुठे झाले असतील तर आपल्या मेहकर मतदारसंघामध्ये या ठिकाणी झाले. त्यासोबत ग्रामपंचायत भवनही आपण या मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तरी 50% मंजूर करून त्याचे कामं 70% 80% कामं झाले, तेही पूर्णत्वास जात आहेत. त्याचसोबत आपल्या मेहकर शहराची मुख्य जे काही गृह विभाग असेल, पोलीस विभागाची जी काही पोलीस स्टेशनची बिल्डिंग असेल, तेही त्या ठिकाणी पूर्णत्वास जाते. त्याचंही लोकार्पण आपण त्या ठिकाणी ठेवलं होतं, परंतु त्याच्यात थोडे कामं त्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि याची जे काही कंप्लेशन सर्टिफिकेट ते अजून त्या डिपार्टमेंटला ती दिलं नाही आणि त्याच्यामुळं ती बिल्डिंग गृह विभागाला हस्तांतरित झाली नाही. म्हणून लवकरच तेही करून त्याचंही भविष्यामध्ये लोकार्पण आम्ही करणार आहोत. म्हणून या ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या सर्व कामाचा लोकार्पण सोहळा उद्या या राज्याचे माननीय गृहराज्यमंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री, महसूल राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही ते ठेवलेलं आहे. त्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून आपले देशाचे केंद्रीय मंत्री, आपले भूमिपुत्र माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यासोबत जिल्ह्यातले सर्व आमदार आणि आमच्या शिवसेनेचे, महायुतीचे सर्व पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून निश्चित हे एक आपल्या या शहरामध्ये त्या बिल्डिंगच्या माध्यमातून या पुन्हा एकदा आमच्या त्या वैभवामध्ये भर पडणार आहे. म्हणून तेही उद्याला भव्य दिव्याचं लोकार्पण आम्ही ठेवलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी जनतेला करेल की उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी हजाराच्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला त्या ठिकाणी येण्याची आपण सर्वांनी विनंती करावी, असं आव्हान या जनतेला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.